अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे महाराज यांच्या भुलविले वेणुनादे या पुस्तकाचं वाचन करत आहोत. याच्यात वेणूच्या याच्यात मनाला शिकवण कशी मिळते ते बघूया. श्री भगवंतावर प्रेम करावे असे म्हणणे ही फार सोपी गोष्ट आहे, पण हे प्रेम कसे करायचे हे आपल्याला कधीच कळत नाही. श्री क्षेत्र अंबेरीला कधी जर साधकांची चर्चा असली तर त्यामध्ये हमखास हा विषय निघतो. श्री भगवंतावर प्रेम करायचे म्हणजे नक्की काय करायचे हा सार्वजनिक प्रश्नच आहे. आपल्याला आपल्या स्वतःवर प्रेम करायला सांगावे लागत नाही, पण जर श्री भगवंतावर प्रेम करण्यास मनाला शिकवायचे असेल तर मात्र फार बारीक सारीक गोष्टीतून त्याला ते शिकवावे लागते. सकाळी उठल्यानंतर आपण चहा पितो, एखाद्या वेळी उशीर होतो, तो चहा गार होतो, मग आपली चिडचिड होते. अहो, खरे तर चहा गरम झाला गार झाला याबद्दल चिडचिड होणे हेच चुकीचे आहे. याचे कारण असे की आपल्याला जे काही मिळालेले आहे ते सगळे श्री भगवंतांच्या कृपेने त्यांच्या इच्छेने मिळाले आहे असे साधकाने गृहीतच धरले पाहिजे. जे काही आहे ते सगळे श्री भगवंतांचेच आहे, त्यांची मोठी कृपा म्हणून त्यांनी ते आपल्याला वापरायला दिलेले आहे. माझे माझे म्हणून कुठे जायचे, माझे माझे म्हणून कोणाला सांगायचे, ते सगळे शेवटी श्री भगवंतांचेच आहे. ही पृथ्वी सोडून जाताना आपल्याला सगळेच्या सगळे इथेच ठेवून जायचे असते, श्री भगवंतांच्या ताब्यात देऊन जायचे असते. त्याचे काय करायचे ते श्री भगवंतच ठरवतील. भगवत कृपेचे देणे असे जर प्रत्येक बाबतीत झाले, अगदी रोजच्या चहा पिण्यातही झाले, तर असे लक्षात येईल की अरे, बऱ्याच बारीक सारीक गोष्टी होतात खऱ्या, पण त्या श्री भगवंताच्या कृपेने होतात आणि त्यांच्या कृपेनेच पार पडतात. त्यांच्या कृपेनेच त्या मला मिळतात. त्यांची कृपा जर नसेल तर त्या मला मिळणारही नाहीत. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण कितीही धडपड केली तरी ती गोष्ट दरवेळेला आपल्याला मिळेलच असे नाही. बरेचदा ती मिळत नाही म्हणून सोडून द्यावी लागते. पण असे घडले तरी त्यातून काहीतरी प्रयत्न करण्याची वृत्ती, जिद्द आपल्याला नकळत मिळालेली असते. हे सगळे श्री भगवंत त्यांच्या इच्छेने व आपल्या पात्रतेनुसार देत असतात. आपली कितपत तयारी आहे हे बघून ते देत असतात. समजा एखादा अतिशय दरिद्री माणूस आहे, त्याला कोणी एकदम 1 कोटी रुपये अगदी त्याच्या हातात दिले तर त्याला ते सहन होईल का? परमपूज्य सद्गुरू श्री मामा देखील म्हणत की साधकाला दीक्षेच्या वेळी शक्तीसुद्धा किती द्यायची, तर त्याला जेवढी सहन होऊ शकेल तेवढीच. समजा आपली तयारी नसताना अचानक देवच समोर उभे राहिले तर आपल्याला ते सहन तरी होईल का? एका साधकाची कथा. या संबंधी आमचे गुरुबंधू काही डॉक्टर हर्षे यांची हकीकत आठवते. हर्षे डॉक्टरांनी सलग 121 दिवसात श्री गुरुचरित्राची 121 पारायणे केली. परमपूज्य सद्गुरू श्री मामा त्यांना म्हणाले होते की श्री गुरुचरित्राची अशी सलग पारायण करणे ही गोष्ट एवढी सोपी नाही. डॉक्टर, तुम्ही असे करू नका, ते तुमच्या देहाला सहन होणार नाही. पण त्यांनी काही ते मनावर घेतले नाही. मग परमपूज्य श्री मामा स्वतःच त्यांच्याकडे जाऊन राहिले. पारायणांच्या सांगतेच्या दिवशी डॉक्टरांनी मोठा कार्यक्रमही आयोजित केला होता, पण त्यांच्या आदल्या दिवशीच परमपूज्य श्री मामांनी त्यांना सांगितले होते की तू हा घाट घातला आहेस खरा, पण एक लक्षात ठेव, लवकरच तुझा देह पडेल. आणि खरोखरी तसेच झाले. सांगतेच्या दिवशी डॉक्टरांना भगवान श्री दत्तात्रेयांचे प्रखर तेजासहित दर्शन झाले. ते तेज त्यांना सहन झाले नाही. त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचा देह पडला. अर्थात सद्गुरूंच्या कृपेने त्यांचे कल्याणच झाले, कारण त्यांना साक्षात श्री दत्तप्रभूंचे दर्शन झाले होते. आपल्या देहाचीही तशी तयारी नसते. म्हणून मला माझ्या पूर्वपुण्याईने दीक्षा झाली आहे. मला इतके अनुभव येतात की मी बाकीच्यांपेक्षा कितीतरी पुढे जाईन, माझी खूप प्रगती होईल वगैरे शब्द साधकांनी उच्चारू देखील नाहीत. श्री सद्गुरूंच्या इच्छेने जे व्हायचे असेल ते होऊ देत असेच कायम म्हणावे, म्हणजे मग आपली वासना आपल्यास परमार्थाच्या आड येत नाही. भगवत कृपेनेच ब्रह्मरस प्राप्ती. आपले मन आपल्याला सगळीकडून नाचवत असते.
नाही नाही म्हणत आपल्यासमोर मोठ्या मोठ्या इच्छा ठेवत असते. नाही नाही म्हणत ते आपल्याला नको त्या दुसऱ्या बाजूलाही ओढून नेत असते. मध्येच कधीतरी तुम्हाला ते मन सांगत असते की तुला साधनेतून कधीच काही मिळणार नाही, यात काही अर्थ नाही, कशाला साधना करतोस. अशा कितीतरी वाह्यात गोष्टी आपलेच मन आपल्याला वेळोवेळी सांगत असते. आपले असे चंचल विषयी मन भगवत कृपेशिवाय, सद्गुरू कृपेशिवाय ताब्यात ठेवणे ही गोष्ट मोठी अवघड असते. श्री संत एकनाथ महाराज त्याचमुळे आपल्या एका अभंगात म्हणतात की वेणू नादाची या किळा पाना फुटला निराळा. ज्याच्यावर श्री भगवंतांची कृपा होते त्याला फार वेगळ्या प्रकारचे अमृत मिळते. वेणुनादाने त्यांच्या त्या अमृत कृपेनेच मग मन विषयातून निघून ब्रह्मरसाचा आस्वाद घेऊ शकते. श्री भगवंतांनी अधासुराचा वध केला त्यावेळची गोष्ट अशीच आहे. सगळे गोप अधासुराच्या तोंडामध्ये जाऊ लागले. त्यांच्याबरोबर त्यांची सगळी जनावरेही त्यांच्या तोंडामध्ये जाऊ लागली. ते बघून श्री भगवंतांनी आपला देह विशाल करून त्या सगळ्या गोपांना आणि जनावरांना अधासुराच्या तोंडातून सुखरूप बाहेर काढले आणि अधासुराचा वध केला. पण त्या अधासुराच्या आसुरी विषारी शक्तीचा जो परिणाम झालेला होता त्यामुळे सगळे गोप आणि गायी खूप घाबरल्या होत्या. त्या गायी इतक्या घाबरल्या होत्या की त्यांना पानही फुटेना, त्या दूध देईनात. त्यांची वासरे भुकेजळी होऊन हंबरायला लागली. त्यांचे ते आर्त हंबरणे ऐकून श्री भगवंतांच्या लक्षात आले की यांना त्या सगळ्या धक्क्यातून बाहेर काढले पाहिजे. म्हणून परत एकदा त्यांनी आपला वेणू वाजविला. त्या वेणुनादानेच मग त्या गायी भानावर आल्या, आपल्या वासरांना चाटू लागल्या. त्यांना परत पाने फुटले, अमृताचे पाझर फुटू लागले. मुरलीनादाची वैशिष्ट्ये. या मुरलीनादाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे या मुरलीनाद श्रवणाने साधकाला अमृतस्त्रावाचा अनुभव येऊन रससमाधीचा लाभ होतो, सगुण दर्शन होते. बाकीचे जे 9 अनाहत नाद आहेत त्यांच्या श्रवणाने या बाबी इतक्या सुलभपणे शक्य होत नाहीत. वेणुनाद ऐकल्यानंतर प्राण पांगुळतात, योगनिद्रा व त्यातून समाधी अवस्था येते. वेणुनादाने रससमाधी शक्य होते. म्हणूनच नाद संप्रदायामध्ये वेणुनादाला एवढे महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. नाद संप्रदायातील कितीही मोठे सत्पुरुष असले तरी ते सगळेच्या सगळे श्री कृष्ण भक्तच दिसतील. भगवान श्री दत्तात्रेय हे सद्गुरू रूपाने या पंथामध्ये आहेत आणि उपास्य म्हणून सगळ्यांचे प्रेमास्पद मात्र भगवान श्री कृष्णच आहेत. ह्या अनाहत नादामध्ये आणखीही एक गंमत असते. बाकीचे जे 9 अनाहत नाद आहेत त्यांच्याकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागते. अरे हा मला कसला नाद ऐकायला येत आहे, हा तर शंखाचा नाद आहे, मला आता घंटा वाजल्यासारखा नाद ऐकू येत आहे, असे आपल्याला सारखे तिकडचेच लक्ष द्यावे लागते. पण वेणुनाद हा तसा नाही. तो नाद आतून आल्यानंतर एकदम आपले संपूर्ण लक्षच खेचून घेतो. मग आपल्याला आपले मन तेथून काढताच येत नाही. इतर नाद ऐकू येत असताना आपले मन जर दुसरीकडे गेले तर तो नाद नाहीसा होऊ शकतो. आपले मन इतर नादांमधून कधीही बाहेर येऊ शकते. पण वेणुनाद श्रवणामध्ये मात्र असे होत नाही. वेणुनादामध्ये आपले मन पूर्णपणे गुंगून जात असते आणि त्यालाच श्री संत एकनाथ महाराजांनी भुलविले असे म्हटले आहे. केवळ कुंभकाचा अनुभव. भुलविले या शब्दाचा अर्थ खूप गूढ खोल आहे. म्हणूनच मी हे सगळे सविस्तर सांगते आहे. भुलविले याचा अर्थ त्या वेणुनादाने सगळे खेचून घेतले. काय खेचून घेतले? योगाच्या भाषेत बोलायचे तर प्राण खेचून घेतले, मन खेचून घेतले आणि त्याबरोबर तो जीवही आलाच. शिवाय हे सगळे यमुनेत घडते. यमुनेत म्हणजे कुठे? तर येथे यमुना म्हणजेच सुषुम्ना. सुषुम्नेमध्ये वाहणाऱ्या प्राणांचेच हे वर्णन आहे. तेथेच ही सगळी प्रक्रिया चाललेली असते. वेणुनादाने असे सगळे खेचून घेतल्यानंतर नेमके काय होते? तर त्या वेणुनादाने केवळ कुंभक होतो. केवळ कुंभक म्हणजे प्राण आपोआप प्रयत्नांशिवाय स्तब्ध होणे.
आहेत तेथे जसेचे तसे थांबणे. आपल्या शरीरामध्ये सर्वत्र प्राण वाहत असतात. अनेक प्रकारचे प्राण असतात. ते सगळेच्या सगळे सुषुम्नेत शिरून स्तब्ध होणे म्हणजेच केवळ कुंभक घडणे होय. वेणुनादाने एरवी अवघड व दुर्लभ असलेला हा रसमय केवळ कुंभक आपोआप घडतो. बाकीच्या 9 अनाहत नादांनी असा रसमय केवल कुंभक अनुभवाला येत नाही. वेणुनादामध्ये आणि बाकीच्या 9 अनाहत नादांमध्ये हा एक विशेष फरक आहे. वेणुनादाने लययोगाला गरजेचे असलेले सारे काही आपोआप होते. बाकीच्या 9 नादांनी एका विशिष्ट समाधी स्थितीपर्यंतच साधक जाऊ शकतो, पण नंतरची रससमाधी होत नाही. वेणुनादाची या किडा पान्हा फुटला निराळा असा अमृतास्त्र त्या वेणुनाद श्रवणानेच आतून सुरू होतो. तो नाद ऐकल्यानंतर आपल्याला दुसरी कुठलीही गोष्ट गोड वाटेनाशी होते. इतर काही ऐकायला सुद्धा येईनासे होते. कारण काय चालले आहे असा विचार करायला सुद्धा मन त्या नादातून बाहेर निघत नाही. मग साधकाची श्री श्री आनंदमयी मांसारखी किंवा परमपूज्य सद्गुरू श्री मामांसारखी अवस्था होते. त्या दोघांचीही अवस्था अशी होते की त्यांचे मन त्या वेणुनादातून बाहेर निघायला तयारच नव्हते. शरीराची फक्त कर्मानुरूप बाह्यक्रिया सुरू होती. ते जर एका जागी पडून राहिले असते तर आपल्या अवस्थेत तसेच पडून राहिले असते. सर्वव्यापी नाद. श्री संत एकनाथ महाराज प्रस्तुत अभंगाच्या पुढच्या कडव्यात म्हणतात की नाद न समाये त्रिभुवनी एका